डोंगरपट्ट्यातील आता या मिरकाळा गावामधले तरुण मंडळी आपल्या सोबत आहे, त्यांचं काय मत आहे तर आपण जाणून घेऊया। तर प्रथमतः सध्या बीडची लोकसभा चालू आहे, याच्यामध्ये 3 उमेदवार आहेत, पंकजा गोपीनाथ मुंडे, बजरंग बाप्पा सोनवणे आणि परत अशोक हिंगे। यांच्यापैकी कोण निवडून येईल? पंकजा गोपीनाथ मुंडे। पंकजा गोपीनाथ मुंडे। बरं, त्यांनी काय विकास कामं वगैरे काय केले? ते लय केले ना, आम्ही बाकी उमेदवाराला ओळखीत बी नाहीत, फक्त एकच पंकजा गोपीनाथ मुंडे, बाकी काय माहित नाही। सध्या काही लोक म्हणतात की बजरंग बाप्पाची सध्या हवा चालू आहे, बजरंग बाप्पा विजय होतील, याच्यावर तुमचं काय मत आहे? बजरंग बाप्पा विजय होताना विषय मुद्दा वेगळा आहे। अगोदरचा मुद्दा तुम्ही आता प्रश्न विचारला, ताईने विकास काय केला असे लोक म्हणतात। लोक काय म्हणतात, पण इथून मागला इतिहास आहे, जो मुंडे घराणे बीड जिल्ह्याचा विकास केलेला आहे तो कुणीच करू शकत नाही। आणि मुंडे साहेबाची जी कमी आहे ती भरून जर बीड जिल्ह्याला काढायची असली तर पंकजा ताईला बहुमताने निवडून दिल्याशिवाय पर्याय नाही। बरं, तुम्ही काय सांगाल की बीड लोकसभेच्या निवडणुकीबद्दल, म्हणजे याच्यापैकी सरस उमेदवार कोण कोण राहील? पंकजाताई गोपीनाथ मुंडे। त्यांच्याकडून या 5 वर्षामध्ये काय अपेक्षा तुम्हाला? भरपूर अपेक्षा आहे समजा। पीके माते समजा भेटणार हो। बरं, इथून मागे भेटलाय? नाही भेटला, 5 वर्षापूर्वी नाहीच भेटला। नाही भेटला, ताई सत्तेवर नव्हत्या म्हणून का? हा। बरं, ठीक आहे, चला। शिक्षणाच्या बाबतीमध्ये कसं राहील इथून पुढे, समजा काय अपेक्षा राहतील ताईकडून? शिक्षणाच्या बाबतीत कसं आहे माहिती का, आता इथून पुढे बी आपल्याला जे बीडमध्ये कॉलेज वगैरे आहेत त्याला बी थोडस हे होईल, काय म्हणतात त्याला, मेडिकल कॉलेज वगैरे सगळं होईल। आणि आता सध्या बघितलं तर पंकजताईच निवडून 100% काय विषय नाही। तर सध्या आता बेरोजगार काही आपले तरुण मंडळी आहेत, समजा तरुण मुलं आहेत, बरोबर आहे, म्हणजे कमीत कमी बरेच असे की शिक्षण होऊन मागे सरलेले आहेत। यांच्याबद्दल मग समजा बेरोजगारासाठी त्यांनी काय करावं या 5 वर्षाच्या काळामध्ये? त्यांनी आता ते MIDC ते आणत्यानच ना सत्तेवर आल्यास नंतर, ज्यावेळेस रेल्वे ना त्यावेळेस MIDC ते येणार, राहिलेलं जे सर्व मुंडे साहेबाचं स्वप्न होतं ते सर्व पूर्ण करणार आहेत। बरं, स्वप्न पूर्ण करणार आहेत। हो, सध्याची निवडणूक चाललेली आहे, ही टपला चाललेली आहे, नेमकं खासदार कोण होईल खरा? पंकजाताई मुंडे। पंकजाताई मुंडे। आणि बजरंग बाप्पाला तर आम्ही अजून पाहिलंच नाही, अजून आलेच नाही इकडे कधी। मग कसं मतदान टाकायचं काय संमती देत नाही। बरोबर, 5 वर्ष ते ज्या टायमाला होते माग उभा त्या टायमाला आम्ही त्यांच्या सोबत होतोच, पण आता पाहिलं तर त्यांनी कधी आम्हाला तोंड दाखल नाही। 5 वर्ष निवडणूक झाली तिथून पुढे आम्हाला त्यांनी तोंड दाखल नाही, त्यांना मतदान टाकण्याचं संमतीच येत नाही ना। गोरगरिबांसाठी ताईनं काय करावं 5 वर्षाच्या काळामध्ये? आता पंकजाताई खासदार होणं गरजेचं आहे, कारण की ते खासदार झाल्यानंतर मंत्री होणार, तेवढं वजन आहे त्यांचं। बजरंग बाप्पाच काय वजन आहे, त्यांना कोण ओळखणार संसदेत? बरोबर आहे का? बरोबर आहे। ज्याचा खासदार तो मंत्री होणार, नरेंद्र मोदीच येणार वरती, आता पंकजाताई मंत्री होणार आणि त्यामुळे भरपूर जिल्ह्याला विकास होणारच, मंत्री होणारच हो 100%। त्यांनी उद्योगधंदे काय वगैरे काय करावं, तुमची अपेक्षा काय आहे? नेमकी कंपन्या काय करावं का, काही असं कारखाना तयार करावं का, म्हणजे जे बेरोजगार लोक आहेत यांच्यासाठी काय करावं? अजून आता रेल्वे येणारच, रेल्वे आल्यानंतर MIDC येणारच मदत होते, रेल्वे नाही तर MIDC येत नाही, कारण की MIDC सर्व सामान वगैरे रेल्वे आणते, मग रेल्वे आल्याशिवाय दुसरं काय होणार नाही। रेल्वे आणण्यासाठी फक्त पंकजताई रेल्वे आणू शकतात। बरं, खासदार कोण होणार? पंकजाताई गोपीनाथराव मुंडे। पंकजाताई गोपीनाथराव मुंडे 100%? 100%। बरं, तुमचं काय मत आहे? पंकजाताई मुंडे। पंकजाताई मुंडे। तुमचं दादा? पंकजताई। या सर्वांचं पंकजाताई गोपीनाथ मुंडे या खासदार व्हाव्यात असं सर्वांचं मत आहे। आपल्या या पूर्ण गावचं मतदान पंकजाताईला किती होईल? 1248 मतदान आहे, तर 1000च्या वरून पंकजाताईंना मतदान होईल। कारण मोदीजींचं जे स्वप्न आहे बलशाली भारत, म्हणजे आपल्याला आपलं राष्ट्र जगात प्रथम आणायचंय, याच्यासाठी मोदीजीच हे करू शकतात, हे सावसारवादी काँग्रेस करू शकत नाही। हा माणूस राष्ट्र पहिलं आणि नंतर तो, ही गोष्ट वारंवार सांगत आहे, म्हणजे हे राष्ट्रच त्याचं कुटुंब आहे अशी भावना व्यक्त करणारा पहिला पंतप्रधान आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला बीडमधून पंकजाताईंना देणं। आता म्हणजे प्रत्येक मालाची काही मालाला भाव नाही म्हणतात, याच्याबद्दल काय सांगा? जागतिक लेवलच्या ह्याच्यावर जर चाललं तर त्या मालाची उलाढाल होत असते, कोणतंही सरकार असलं। आज पाकिस्तान, श्रीलंका इथे जर पाहिलं जी परिस्थिती आहे, तुम्ही न्यूजच्या माध्यमातून तुम्ही दाखवू शकता। 350 रुपयाच्या लिटरच्या दरम्यान पेट्रोल आहे पाकिस्तानला,
आणि हे महागाईचा भाडका कोण म्हणतंय? हे काँग्रेस. पण खरा बाजूला बघा ना काय चाललंय. राष्ट्र किती नंबरला होतं विकासाच्या दरावर, आज 6-7 नंबरला राष्ट्र नेऊन पोहोचले. या गोष्टीसाठी महाराष्ट्रात महायुती आणि देशात एनडीएचं सरकार येणं गरजेचं आहे. आपल्या बीड जिल्ह्यातला तरुण म्हणजे मुंबई पुण्याला कामाला जातोय, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता शिक्षण होऊन बऱ्याच वर्षापासून काही जागा नसल्यामुळे किंवा MIDC मध्ये स्थायिक झालेला तरुण आहे, त्याला स्थायिक ठिकाणी जर रोजगार मिळाला तर मुंबई पुण्याला जाण्याची संख्या कमी होईल. रेल्वेच्या माध्यमातून काही बिझनेस इकडे तिकडे ट्रान्सफर झाला तर तो करता येईल आपल्याला. जाण्या येण्याचं जे त्रुटी मुंबई पुणे त्यांचं इथून पण काही अपडाऊन करू शकतील. काही विकास जरी झाले तर इथे MIDC करतील आणि अशा प्रकारे जर ताईकडून निवडून आल्यानंतर विकास होणार. ते विकास जर झाल्यानंतर मग बीड जिल्ह्याचे जे तरुण आहेत त्यांना इथं शिक्षणासाठी सुविधा मिळतील, कॉलेजेस माध्यम हे करू शकतात ते. बरं ठीक आहे. आणि ताईची स्थानिक जे लोक आहेत खालचे नेते मंडळी यांच्यावर पकड मजबूत आहे. त्यांना जे अनुदान देणे, त्यांच्याकडून कामं करणे. आता छोटे छोटे कार्यकर्ते त्यांच्या अध्यक्षाखाली राहून कामं केली जातात. आता इथं लक्ष्मण पवार BJPच्या माध्यमातून भरपूर कामं झाली. राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित त्यांचा तर आमच्या गावाला भरपूर योगदान आहे. त्यांनी आमच्या गावासाठी 75% कामं केले आहेत. आमच्या गावात जिल्हा परिषद शाळा असतील, गावाचे मंदिर सभा मंडप असतील, रस्ते असतील. सत्ता असताना ती राष्ट्रवादी सत्ता असताना केलेले त्यांनी. भाजप सत्ता असताना लक्ष्मण पवारांनी पण केले. दोन्हीचं पण आमच्या गावाला. तुमचं कोणाला होईल? आता अमरसिंह पंडितावर विश्वास ठेवून आम्ही यावर्षी पंकजताईंना मतदान करणार. बरं, ताईंचं एक आश्वासन आहे 10,000 मुलांसाठी ते काहीतरी काम करणार आहेत. ते नेमकं कोणतं काम आहे, कसं करणार आहेत काय? माझं असं म्हणणं आहे की ताई जर निवडून आल्या तर केंद्रात मंत्री होतील. मंत्री झाले तर आपल्या बीड जिल्ह्याला मोठी MIDC येईल. MIDC आली तर आपले 10 लाख तरुण वर्ग जे असा मोकळा आहे ना, तर ते आज बेरोजगार मुक्त होतील आणि आपल्या बीड जिल्ह्याला काय पलट होईल. आणि त्यामुळे आपल्याला पंकजाताईला मत द्यावाच लागणार. तर त्या मंत्री झाल्या ना तर भरपूर निधी बीड जिल्ह्याला येईल. आणि अजून एक माझी मागणी, समजा. बोला ना, मागणी सांगा ना, कारण 5 वर्षामध्ये त्यांनी काय करावं, कशी मागणी तुमची? नाही, 5 वर्षात अजून त्यांनी भरपूर निधी आणावा आणि जे आपल्या बीड जिल्ह्याचं जे मुंडे साहेबाचं स्वप्न राहिलेलं आहे ते त्यांनी पूर्ण करून दाखवा. आणि जो आता विरोधी पार्टीचा जो उमेदवार आहे, जर साधी निवडणूक ग्रामपंचायत निवडणूक लढायची म्हणली तर गावात 2-3 वर्ष यावं लागतं. आणि हा बजरंग सोनवणे गेल्या 5 वर्ष घरात बसला आणि ऐन निवडणुकीच्या वेळी विरोधी पार्टीकडे जाऊन उमेदवार तिकीट मागवून घेऊन रिंगणात उतरला. तर याला बीड जिल्ह्याची जनता कसं मत देईल? त्यामुळे पंकजाताईला सगळे बीड जिल्ह्याची जनता मत देईल. बरं, ठीक आहे. यांचं सर्वांचं म्हणणं आहे की पंकजाताईलाच सर्व मतदान होणार आहे. बजरंग बाप्पा एक 5 वर्ष झालं कुठं काही असं म्हणजे कोणाला भेटले नाहीत, कुठं काही असं म्हणजे कोणाची भेट घेतलेली नाही, कोणाच्या समस्या जाणलेल्या नाहीत. म्हणून सर्व मतदान पंकजाताईलाच होणार आहे, या तरुणांचं म्हणणं आहे.